धाबा 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 ए हरी उठ रे गधड़िया उठ। रामकृष्ण हरी। ट्रॅफिकच ट्रॅफिक ट्रॅफिक झाले। पुढे जायला रस्ता नाही म्हणून आम्हाला बसच्या बाहेर हाकलले। बस नाही जाणार इथून पुढे। आता आम्ही चालत चाललोय। वारी स्टार्ट झाली इथूनच। वारी इथूनच स्टार्ट झाली। आम्हाला तिथं सगळीकडे चालायला लागतं ना। आपण इथूनच चालायला स्टार्ट केलं ना। काय झालं हे रेकॉर्ड करायचं। चांगली नाही दिसत ते रेकॉर्ड करायचं। 3 वडापाव एकटी खाते। संत तुकाराम महाराज पायी दिंडी सोहळा। हा आणि त्या दुसऱ्या वारीचं नाव संत ज्ञानेश्वर महाराज। मग आपण ह्या पालखीला चालू। आपण हे पालखीला चालू। आणि ती कधी असते? ती आज निघणार। ती आज निघणार दोन्ही पुण्यात। आणि ही पण उद्या। आज अकोर्डीत मुक्काम करणार। हा ही संध्याकाळी अकोर्डीत येणार। आज इथं मुक्काम। ज्ञानेश्वरांचं आज तिथंच प्रस्थान होणार आणि तिथंच मुक्काम। उद्या दोन्ही दिंड्या आहे ना पुण्यात आणि मग तिथं 2 दिवस मुक्काम। मग आता आपण इकडनं परत इथं येणार। परत आठवडे। मग आपल्या सोसायटीमध्ये कोणते ते म्हणजे त्यांचे वेगवेगळ्या दिंड्या असतात। अशा 400-500 दिंड्या असतात वेगवेगळ्या गावांच्या। त्यांना क्रमांक दिले ते इथून मिक्स होतात। काही चालू मध्ये पुण्यात भेटणार, काही त्याच्या पुढे भेटणार आणि काही इथं जागेवरच येतात आणि मग इथून त्यांच्या बरोबर जातात। त्या ठराविक दिंड्या पुढं मागं त्यांना क्रमांक दिलेला। आता गव्हर्नमेंटचं 20,000 रुपये देणार या वर्षापासून प्रत्येक दिंडीला। प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये। अशा किती दिंड्या? 400-500 डिक्लेअर केलंय पण त्याची आरती वगैरे लय असणार। ते फॉर्म भरून द्या। नोंदणी आहे का, बँकेत खातं आहे का, रजिस्टर आहे का। प्रत्येक स्त्रीला पण 1,500 डिक्लेअर केलं। किती आरती आहे त्यात कोण बसतंय? सरसं कोण बसत। म्हणजे आता आपण चाललोय देऊला। आता आपण देऊला चाललो आणि त्यांच्या बरोबर येणार रिटर्न। ते आता ते आलेत निम्म्या मार्गात। आपण त्यांच्यात मिक्स होऊन। आणि ते 5 वाजता आहे ते काय ते 5 वाजता आहे ना काहीतरी आज प्रस्थान का काय ते झालं काय बोलायला? ते काल झालं प्रस्थान तिथून आणि मग हे नामदार वाड्यात मुक्काम झाला। आज चालू झालं। आज आजोळ अकोर्डी इकडे येणार।
मी छत्री रेनकोट नको ना आता इथं रिक्षा आणि हिनी रेनकोट आणलंय. तू पॅन्ट पण आणलीये. आपण चालत चाललोय. या शेवटी राहून आहे करून चाललं. लोक आहे ना भयंकर अन्नदान करतात. हे पुण्यापर्यंत अकोल्यात आहे ना फुल अन्नदान. कोण चहा बिस्किट नाश्ता त्या लोकांना काही ना काही कुठल्या तरी स्वरूपात सेवा देणार. लोक जेवण घालणार. हे लोक आहे ना 2-2 दिवस येतात. त्यांना काय रजेची काळजी नाही, शेतीची नाही, काय नाही. आणि खाणं पिण्याची मजा असते. साहित्य आपलं या ट्रक मध्ये टाकून द्यायचं आणि हिंडायचं पाहिजे. दिवसभरात 20 किलोमीटर नथिंग. म्हणजे दिवसभरात 20 किलोमीटर 30 किलोमीटर चालतात वारकरी. आपण पण चालतो. 20 किलोमीटर म्हणजे किती? फार 4 तास. 12 तासातलं 4 तास चालत नाही का तुम्ही? बरोबर. मी 10 मिनिटाला 1 किलोमीटर चालतो. आता इथून किती किलोमीटर आहे आपलं? 1 किलोमीटर. 1 किलोमीटर आपलं. 1 किलोमीटर चालत जायचं. बसमधून उतरला आपण. कोणत्या चौकात उतरलं बसमधून? बायपासला. बायपास. ते काय चौकाचं नाव काय होतं? विठ्ठलवाडी. विठ्ठलवाडी चौकातून 1 किलोमीटर पर्यंत आपण चाललोय चालत. लोक दर्शन घेऊन निघाले पुढच्या मुक्कामाला. काहींचे काम कसे पुढं चालायचं. कोणत्याही मार्गाने मुक्कामाच्या ठिकाणी जायचं. रस्ता गाठच राहायचं. आता तिथून निघाले. पालखी बरोबर थोडे लोक असतात मोजके. जेवढी संकट येतील रस्त्याने तेवढी चांगली काय. मग तर पंढरपूरला ताकद मिळते ना आपल्याला त्याच सॉल्व करायचं. प्रतिकार करायचा. आणि ही लोकांचं म्हणणं आहे का हे जे आम्ही जातो पायवारीत यांनी आम्हाला एक ऊर्जा मिळते ती वर्षभर टिकते. जसं आपण मोबाईलला रिचार्ज करतो बरोबर आणि तो दिवसभर चालतो तसं लोकांचं आहे ना मन तब्येत ते रिचार्ज होते. वर्षभर त्यांना ते बळ मिळते. बरोबर. मग तर पंढरपूर जायला तर वारकरी एकदम उत्साहीच असतात. एकदम उत्साही आणि पूर्ण रिचार्ज. हे एक ठिकाण असं आहे का इथं कोणी कोणाला आमंत्रण देत नाही आणि एवढं शिस्तीत व्यवस्थित. धक्काबुक्की नाही, मारहाण नाही. आपल्याला बाबा ते हे करत जातात ना काय बोलतात त्याला टाळ वाजवत आणि ते बघायचं आपल्याला मेन ते. अरे एवढा बंदोबस्त नाही. एवढे पुढे ते बैलगाडी बैल जुंपलेली आहे ना. काय बैल तिथं जाऊ शकतो का आपण? एवढ्या जवळ नाही लवकर जाते पण येते. आम्ही बऱ्यापैकी आहे ना दर्शन घ्यायला जातो ना. एकंदर देऊची यात्रा आपण करणार आहे. हिला टाळ घ्यायचंय बरं का. ही मला बोलत होती मला टाळ घेऊन वाजवायचंय. टाळ घेऊन देऊ तुला आपण एक छोटूसा. सांस्कृतिक जे असतं ना मी तिला तेच बोललो तू चांगली संस्कृती जपते. चांगलं हे आणि त्यात लाजायचं नसते अजिबात नाही. अरे जे आपले सण वार रीती रिवाज लोकांमध्ये मिसळले हे फायदा खूप फायदा आहे ना. ते जास्त आपण लोकांमध्ये जर नाही आलं मग आपल्याला लोकांचं मत पटत नाही किंवा आपल्याही लोकांना पटत नाही. मग आपण दूर जातो. तेच आपण म्हणूनच आपण व्हिडिओ मध्ये आपली वारी टाकतो सगळ्यात पहिले जे आपल्या संस्कृतीला जपणार आहे. आपण आपली संस्कृती जपतो पाहिजे. हे लहान लहान मुलं जातात ते काय लहान मुलं जातात नाही.
इकडं तुकाराम महाराजांचं जन्मस्थान आहे आणि विश्वंभर महाराजांचं मंदिर आहे. मूळ पुरुष म्हणजे हे त्यांचं घरच आहे, त्याला मंदिरामध्ये रूपांतर करून टाकलं. आणि हे इकडे मंदिर आहे, इथून सरळ गेल्यामुळे. इथे आज खूप गर्दी आहे, त्याच्यामुळे आम्ही दुसऱ्या रस्त्याने आलो आहे. ॲक्च्युली आमच्यासोबत बाबा आहे, त्याच्यामुळे बाबांना सगळं माहिती आहे. तर बाबांनी आम्हाला बरोबर जागेवरून आणले. अजून तर आपण फक्त 10% चाललो, असं अजून खूप चालायचं. 6 वाजेपर्यंत सगळं कॅप्चर करणार आपण. हे वारकरी चालले पंढरपूरला. आज नको जायला. इकडून असते आपल्याला वारीला जायचंय म्हणून आपण जेवणाचे गॅस वगैरे. हे मंदिर आहे. नदीला पण जाऊन येऊ ना, मी नाही आलो कधी. आपण आता नदीला चाललोय. बाबा पुढे पुढे, आपण त्यांच्या पाठी. बघा ही गडबड ठेवायची वारकऱ्यांची. हे सगळे वारकऱ्यांसाठी जेवणाचे साधन चालले, जेवण बनवायला. आणि ही वाहती नदी. मंदिर आहे पूर्ण. इंद्रायणी कुठे उगम पावली? लोणावळ्याला उगम पावली. आणि समाप्त कुठे होते? ही पण याला जाते चंद्रभागा पुढं नाव पडतं. इथं पुढं गेलं हा. ना एकमेकाला हे बघा बाबा, तुम्ही बोलत होते ना चोर बी. हे बघा, यांच्यापासून सावधान राहा जर तुम्ही कधी आले वारीला तर. बरोबर. फोटो तुम्ही फोटो ना, तुम्ही व्हिडिओ मध्ये येतात डायरेक्ट. झाला याच्यामध्ये फोटो येतोय. ठीक आहे. हा, ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय. चला, थँक्यू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. हरि म्हणा पुंडलिका वरदा. हरी दिसतोय का पुढं? हा, ते गाथा मंदिर आहे. हे आता हे 2 ब्रिज झाले एक्स्ट्रा. ओके. हा एक ब्रिज झाला आता. नाही तर पहिला हा एकच होता, याच्या पलीकडे आहे जुना. अच्छा. एकच होता. ते तिथे त्यांचे वैकुंठ गमन. झाले. वैकुंठ गमन. वैकुंठ आला गेलो. आणि गाथा मंदिर पण तिथंच आहे पलीकडे. त्या गाथा बुडावल्या ना, तुला इथं उभं राहून हा हा, तो कळस. ते गाथा मंदिर. अच्छा. तिकडनं नाही जाऊन चालतं. चला तिकडे जाऊन करू. आता आम्ही मंदिराच्या इथून दर्शन करून, इंद्रायणी नदीचं दर्शन करून वारी गाठू डायरेक्ट. हा, वारी जास्त लांब नसेल गेली ना? नाही
ठीक आहे, आपण 1 तासात कव्हर करू ते. 1 तासामध्ये आपल्याला चालत चालत वारी कव्हर करायची. काय होतं ते मंदिराचं? ते हलतं झाड हलतं का? जातं जेव्हा वैकुंठाला जातात तुकाराम महाराज 12 वाजता लोक फुलं टाकतात आणि मग ते गेले. रोज का? नाही, तुकाराम बीजला होळी झाल्यावर 2 दिवस झाले. अच्छा. तुकाराम बीज असते ना त्यावेळी. हा हा. म्हणजे त्यांचा मृत्यू वैकुंठाला गेले ते विमानाने. अच्छा. म्हणजे होळी झाल्यावर 2-3 दिवसांनी वैकुंठ वासी होतात जेव्हा तुकाराम महाराज, तेव्हा ते झाड हलतं 12 वाजता. 12 वाजता बरोबर. ओके. हे मंदिर हे चैतन्य महाराज आपलं ओचूरला आहेत ना. हा हा हे हा. बाबाजी चैतन्य महाराज तुकारामांचे गुरु. अच्छा. बाबाजी चैतन्य महाराज हे तुकारामांचे गुरु होते. त्यांनीच तो मंत्र दिला ना. कोणता मंत्र? रामकृष्ण. अच्छा, रामकृष्ण आहेत. त्याच्या मधली कॉमन जाते आपल्या रोडच्या कडेला असते बघ ते झाड. अच्छा, नांदुरकीचं झाड आहे ते. आणि ते झाड का हलतं म्हणजे तुम्हाला माहिती आहे? ते बरोबर 12 वाजता ते हलतं. हा. काय हवा नसली काय नसलं असं शांत असलं ना हा. तरी ते हलतंय. त्यावेळी ते वैकुंठाला जातं. ह्या मंदिराच्या पाठीमागचं झाड आहे ते नांदुरकीचं झाड. खूप चांगली माहिती सांगितली बाबांनी आपल्याला. ते नाही हे झाड. मग कोणते? हा, मग हेच झाड बोलत होतो मी. सिया, हे मंदिराच्या पाठीमागेच दिसतंय ना इथून. तिकडून तोंड आहे मंदिराचं. अच्छा. ते लोक लाईन इकडे राहिले. नांदुरकी रिक्षा. हाँ यूट्यूब चैनल. हाँ क्या चैनल? ब्लॉग जर्नी करके. ब्लॉग जर्नी. दादा आपल्याला सबस्क्राईब करणार आहेत वाटतं. यस यस. थँक्यू दादा. दुसरीच व्हिडिओ असली माझी. तुझं नाव काय दादा? अनिकेत. अनिकेत. थँक्यू अनिकेत दादा. चल रामकृष्ण हरी. जाणवितो वारा अवसर हरी कथा भोजन परवडी विस्तार करुणी प्रकार सेवी तुका म्हणे हे मनसी संवाद आपुलाची
सगळीकडे होती पण भजन नाही. हे गेले ने म्हणत खाईची जाई तू माते न करी सायस. आम्ही विष्णुदास कैसे नाही न सहावे मज तुझे हे पतन. नको हे वचन दुष्ट वद का म्हणे दुष्ट वद तुका म्हणे तुझं पाहिजे प्रकार. हरिचिंतन केला काला तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे पक्षी सुस्वरे आढळत गेले. श्रीकृष्णानं अर्जुनाला गीता सांगितली. तो बायपास असा इकडून गेला त्याला कसे दिसते कमन लईच मोठी का बा. आळंदीवरून देववरून आळंदी इथं मध्ये असतं. हाफ तिकीट वाजतील सगळे. लेडीजला हाफ आहे वयस्करला हाफ आहे. म्हणजे सगळे हाफ तिकीट वाले हाफ तिकीट वाजते म्हणून त्याला एक कोंबून आणतात. मला बसा आम्हाला परवडत नाही. जेवढं मी वापरेल कॅमेरा तेवढं मला समजेल की काय यूज कसं यूज करायचं. पण तू पण बघ ना जरा काहीतरी. हर टाइम काय कॅमेरा घेऊन बसायचं. अरे मी पण बघतोच आहे. मी पण मजा आता घेतो इथे काय शूट करण्यासारखं काय? शूट करण्यासारखं नाही पण ह्या वारी किंवा वारीच्या पुढं मागं ही गर्दी असते.
रामकृष्ण हरी बाबा. काय करायचं, गासपर्यंत आपली बॅग भरायची सगळी हाताजवळ.
एवढं ते कॅमेऱ्यामध्ये बघ आणि फोटो काढतात तुझा. रामकृष्ण हरी बोल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय हरी.